नमस्कार प्रिय बच्चों, कैसे हैं? विज्ञान खूबी प्रतियोगिता परीक्षा की तैयारियां चल रही है ना। आज हम कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती नामक कविता से गुजर जाए। देखो बच्चों, कवि ने इस कविता में साहसी और सतत प्रयत्नशील व्यक्तियों का ഗുണഗാൻ കിയാ ഹെ. സാഹസികരും നിരന്തരം പ്രയത്നിക്കുന്നവരുമായ വ്യക്തികളെ, അവരുടെ ഗുണഗണങ്ങളെ പ്രകീർത്തിക്കുകയാണ് കവി ഈ കവിതയിലൂടെ. കവിത കാ സ്വർ ഓജപൂर्ण है. कवि कहते हैं कि लक्ष्य प्राप्त करने के लिए हमें निरंतर प्रयास करते रहना चाहिए. ऐसे करने वालों को एक ना एक दिन सफलता मिलती है. हमें नदी पार करने के लिए सिर्फ किनारे पर बैठे रहने पर पार किया नहीं जा सकता. जरूर नदी पार करना है. उसी प्रकार हमें निरंतर निडरता के साथ लक्ष्य प्राप्त करने के लिए കോശിഷ് करते रहना चाहिए. നദിയുടെ അക്കരെ പോകണമെങ്കിൽ തീർച്ചയായും നദിയിലൂടെ നമുക്ക് പോകേണ്ടിയിരിക്കുന്നു. ഭയത്തോടെ തീരത്തിരുന്ന് അപ്പുറത്തേക്ക് നോക്കിയിരുന്നാൽ ഒരിക്കലും നമുക്ക് എന്ത് ചെയ്യാൻ കഴിയില്ല, അക്കരെ എത്താൻ കഴിയുകയില്ല. അപ്പൊ നമ്മൾ തീർച്ചയായിട്ടും നദിയില് വഞ്ചിയിലോ ബോട്ടിലോ ഒക്കെ കയറാം. കവി യഹാ നന്നി चींटी के उदाहरण से हमें कोशिश करने की महिमा दिखाती है. नन्ही चींटी अपने वजन से कई गुना ज्यादा वजन वाले दाने को लेकर दीवार चढ़ती है. वो 100 बार गिरती है, फिसलती गिरती है, फिर भी रगों में साहस भरकर वो बार बार चढ़ती है. अंत में सफलता मिल पाती है. उसी प्रकार हमें भी निरंतर कोशिश करते रहना चाहिए. ഇല്ലേ, എത്രയോ പ്രാവശ്യമാണ് തന്നെക്കാൾ ഭാരമുള്ള ധാന്യവും ചുമന്നുകൊണ്ട് കുഞ്ഞനുറുമ്പുകൾ അല്ലെ ചുമരിലേക്ക് കയറുന്നത്. 100 പ്രാവശ്യം മതി. 100 പ്രാവശ്യം എന്നൊരു അതിശയോക്തി പറഞ്ഞിരിക്കാം. ഒരുപാട് പ്രാവശ്യം നന്നി ചീണ്ടി ചുമരിൽ നിന്ന് താഴേക്ക് വീഴും, വീണ്ടും അവൻ കയറും. അങ്ങനെ അവസാനം ലക്ഷ്യത്തിൽ എത്തിച്ചേരുന്നു. നമ്മളും നിരന്തരം പ്രയത്നിച്ചു കൊണ്ടിരുന്നാൽ തീർച്ചയായിട്ടും നമുക്കും വിജയം നേടാൻ കഴിയുമെന്നാണ് ഇവിടെ കവി നമ്മെ ഉദ്ബോധിപ്പിക്കുന്നത്. കവി अंतिम पंक्तियों में कहता है कि असफलता एक चुनौती है. वो असफलता को हमें स्वीकार करना चाहिए. जो कमियां या जो गलतियां आती है उसे ढूंढ निकाल कर सुधार करके फिर भी परिश्रम करने से हम लक्ष्य प्राप्त कर सकते हैं. बात समझना है, जिसका मन हार गया वो कभी भी जीतने का प्रयास कर नहीं सकता. इसलिए मन कभी भी नहीं हारना चाहिए. ജീവിതത്തിൽ നമുക്ക് ഒരുപാട് തോൽവികൾ ഉണ്ടാകും, പക്ഷെ മനസ്സിനെ ഒരിക്കലും നമ്മൾ തോറ്റുപോകാൻ അനുവദിക്കരുത്. ഈ അസഫലതകളെ ഒക്കെ, ഈ പരാജയങ്ങളെ എല്ലാം നമ്മൾ ഒരു വെല്ലുവിളിയായി ഏറ്റെടുത്തു കഴിഞ്ഞാൽ, തീർച്ചയായിട്ടും ഏറ്റെടുത്തു കഴിഞ്ഞ് അതിൽ വന്ന പോരായ്മകളെ തിരിച്ചറിഞ്ഞ് നാം പ്രവർത്തിക്കുകയാണെങ്കിൽ തീർച്ചയായിട്ടും നമുക്ക് വിജയം നേടാൻ കഴിയുമെന്നാണ് കവി ഇവിടെ നമ്മളോട് പറയുന്നത്. बच्चों, कभी जीवन में असफलता का भय, साहस करने का भय उत्पन्न हो जाए तो इस कविता का गुनगुना लेना. जरूर जीवन में उत्साह उत्पन्न हो जाएगा. तो कोशिश करें, निरंतर कोशिश करें, लक्ष्य प्राप्त करें. अब हम कुछ विश्लेषण प्रश्नों से परिचय पाए. पहला प्रश्न देखिए,
किससे डरकर नौका पार नहीं होती? विकल्प देखें। नदी से, संघर्षों से, लहरों से, हवा से। सही विकल्प कौन सा है? लहरों से। बच्चों, दूसरा प्रश्न देखिए। हार किसकी नहीं होती है? हार किसकी नहीं होती है? विकल्प अविश्वासी की, कोशिश नहीं करने वालों की, कोशिश करने वालों की, विश्वासी लोगों की। सही विकल्प कौन सा है? कोशिश करने वालों की। अगला प्रश्न सुनिए। कौन दाना लेकर चलती है? लोग, नन्ही चींटी, चिड़िया, जानवर। कौन सा विकल्प सही है? नन्ही चींटी। चौथा प्रश्न सुनिए। रगों में साहस क्या भरता है? मन का विश्वास, चींटी, दीवार, डर। सही उत्तर क्या है? मन का विश्वास। आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती। किसकी? मन की, लहरों की, नौका की, नन्ही चींटी की। किसकी मेहनत बेकार नहीं होती? हम बहुत बार सुनते हैं नन्ही चींटी की। नन्ही चींटी से हमें क्या शिक्षा मिलती है या क्या प्रेरणा मिलती है? गिरने की, लगातार मेहनत करने की, ठहरने की और एक साथ चलने की। हाँ, लगातार मेहनत करने की। इनमें चुनौती के रूप में हमें किसे स्वीकार करना है? सफलता को, विश्वास को, असफलता को, कोशिश को। सही विकल्प कौन सा है? असफलता को सही है। आठवां प्रश्न सुनिए। सफलता प्राप्त करने के लिए हमें क्या क्या त्याग करना चाहिए? सुख और शांति, साहस और विश्वास, उमंग और उल्लास, नींद और चैन। कौन सा विकल्प सही है? हमें नींद और चैन त्याग करना चाहिए। नींद और चैन और लहर किन किन के प्रतीक हैं? जिंदगी और रुकावट, सच्चाई और प्रेम, विश्वास और सफलता, मेहनत और जयकार। किस विकल्प सही है? जिंदगी और रुकावट। अच्छा, 10वां प्रश्न सुनिए। जय जयकार कब होती है? लड़ाई पर, कुछ न करने पर, कुछ करने पर, मंदिर में। कहाँ जय जयकार होती है या कब जय जयकार होती है? कुछ करने पर। सही है। 11वां प्रश्न। विश्व श्रमिक दिवस कब मनाया जाता है? जून 1, अगस्त 1, मार्च 1, मई 1। हाँ, सही विकल्प मई 1 है। अगला प्रश्न। चित्र में कौन है? विकल्प देखिए। आइजैक न्यूटन, स्टीफन हॉकिंस, एडिसन, माइकल फैराडे। सही विकल्प कौन सा है? हाँ, स्टीफन हॉकिंस। कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। इस कविता का रचनाकार कौन है? विकल्प देखें। सोहनलाल द्विवेदी, हरिवंश राय बच्चन, महादेवी वर्मा, मैथिली शरणगुप्त। कौन है? हाँ, സോഹൻലാൽ ദ്വിവേദി. ഇവിടെ ഒരു തർക്കമുണ്ട്. നമ്മുടെ പുസ്തകത്തിൽ ഹരിവംശ് റായ് ബച്ചൻ എന്നാണ് തന്നിരിക്കുന്നത്. പക്ഷേ ഹരിവംശ് റായ് ബച്ചന്റെ മകൻ അഭിഷേക് ബച്ചൻ തന്റെ ഫേസ്ബുക്ക് പോസ്റ്റിലൂടെ ഇപ്രകാരം അറിയിക്കുകയുണ്ടായി. ഈ കവിത സോഹൻലാൽ ദ്വിവേദിജിയുടെയാണ്, ഹരിവംശ് റായ് ബച്ചന്റേതല്ല എന്ന്.
ഒരുപാട് തർക്കങ്ങളുള്ള ഒരു വിഷയമായിരുന്നു ഇത്. ഇപ്പൊ ഏകദേശം നമുക്ക് ഉറപ്പിക്കാൻ സാധിക്കും ഇത് സോഹൻലാൽ ദ്വിവേദിജിയുടെ ആണ്. ഓക്കെ, അപ്പോൾ എല്ലാവരും നന്നായിട്ട് വിഖ്യാത് ഖൂബി പ്രതിയോഗിതയിൽ പങ്കെടുക്കുക. എല്ലാവരും വിജയം നേടുക. കോशिश करने वाले कभी हार नहीं होती. ധന്യവാദ്.